महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातोय। अडथळे दूर करण्यासाठी भक्त श्री गणेशाचा महिमा गात असतानाच पंतप्रधान मोदींचाही गणरायाची आरती करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कुर्ता, धोतर, उपरणं आणि गांधी टोपी अशा मराठमोळ्या वेशभूषेत मोदींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणरायाचं दर्शन घेतलं। फक्त मराठी वेशभूषाच नाही तर मोदींनी आरती करतानाचा फोटो शेअर करत ट्विटही मराठीतूनच केलाय। सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूडजी यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सामील झालो असं मोदींनी आपल्या ट्विटमधून म्हटलंय। यानंतर ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी मोदींना जोरदार टोला लगावलाय। क्रोनॉलॉजी समज लीजिए, महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार असेच बिनबोबाट चालू राहील असं ट्विट करत PM मोदी आणि चंद्रचूड यांच्या भेटीवर राऊतांनी निशाणा साधलाय। सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत दिलेले निकाल किंवा महत्त्वाच्या याचिकांवर सातत्याने दिल्या जाणाऱ्या तारखा यावरही त्यांनी थेट टीका केली आहे। संविधान के घर को आग लगी, घर के चिराग से, EVMला क्लीन चिट। महाराष्ट्रातल्या संविधान विरोधी सरकारच्या सुनावणीवर 3 वर्षांपासून तारीख पे तारीख। पश्चिम बंगाल बलात्कार प्रकरणात सुमोटो हस्तक्षेप, परंतु महाराष्ट्र बलात्कार प्रकरणाचा उल्लेखही नाही। दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जामिनावर तारीख पे तारीख। ये सब क्यों हो रहा है? क्रोनॉलॉजी समज लीजिए असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली आहे। तर सरन्यायाधीश यांच्या घरी पंतप्रधानांनी जाणं हे न्यायपालिकेचं स्वातंत्र्य आणि विश्वासार्हता यावर प्रश्न उपस्थित करणार आहे अशी टीकाही आता सोशल मीडियावरून होती। संजय राऊतांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रियाही दिली आहे। काय म्हणालेत संजय राऊत पाहूयात। चंद्रचूड हे राज्याचे देशाचे सरन्यायाधीश नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होत आहेत आणि प्रधानमंत्री किती जणांच्या घरी गणेशोत्सवासाठी गेले हे काय माझ्याकडे माहिती नाही, पण काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी प्रधानमंत्री आले, आरती करतायत दोघे, त्यांच्या दोघांतला संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळालं, सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री। खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटनातज्ञांमध्ये चर्चा सुरू। आमच्या सरकारच्या मनात प्रश्न आला, प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील, ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग ते आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहे। ते का होत आहे? सरन्यायाधीश चंद्रचूडांसारखी व्यक्ती त्या पदावर असताना 3 वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातं, घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जातं। हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले, तरीही निर्णय आणि निकाल होत नाही। ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले। त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतंय का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का, या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या, पक्क्या झाल्या। मात्र या सगळ्या मुद्द्यांवर भाजप विरोधकांना नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। छाया काविरे, मुंबई तक।